मंदिरामध्ये परमेश्वराची समक्षात राहण्यासाठी ही आठ होती की लोकांनी परमेश्वराचं ऐकावं, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्यांनी लावून दिलेले नियम पाळावे, तरच परमेश्वर त्या मंदिरामध्ये राहणार आहे, अन्यथा मंदिराचा नाश होणार आहे. पुष्कळ संदेष्टांकरवी वारंवार या इस्रायल लोकांना सांगण्यात आलं होतं की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चाला, त्याच्या नियमाप्रमाणे चाला, तरच त्याची समक्षता तुमच्या जवळ असेल, अन्यथा तो तुम्हाला सोडून देईल. इस्रायलच्या सर्व वाटचालीत मंदिर हे एका बॅरोमीटर प्रमाणे होतं, हवामानाचा अंदाज घडणारं यंत्र आहे ना त्याप्रमाणे. आणि ह्या मंदिरावरून इस्रायल लोकांचं परमेश्वराबरोबर कसे संबंध आहे हे दर्शवत होतं. ज्या ज्या वेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराला सोडून अन्य देवाची पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेस मंदिरावर अटॅक झालेला आहे. आणि ज्या वेळेस इस्रायल लोकांची ही बंडखोरी आणि पाप परम सीमेला पोहोचले, इसवी सन ख्रिस्तपूर्व 586 साली बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमेवर चढाई केली आणि या यरूशलेमेतील मंदिराचा समूळ नाश केला. त्यातील जे पात्र होते, त्यातल्या ज्या वस्तू होते, त्या सर्व बाबेल देशात घेऊन गेला. जे धट्टेकट्टे चांगले आणि हुशार लोक होते त्यांना तो बाबेल देशात घेऊन गेला. जे निकामी होते, अशक्त होते, आजारी होते, कुचकामी होते, त्यांना त्या इस्रायलामध्ये ठेवलं. हा परमेश्वराची एक प्रकारे शिक्षा होती, कारण त्यांनी परमेश्वराला सोडून अन्य देवाच्या मागे ते लागले होते. आणि नंतर ज्या वेळेस त्यांचा हा शिक्षेचा काळ 70 वर्षानंतर समाप्त होण्यास आला, त्यावेळेस नबुकदनेस्सर तेथे नव्हता. तर बाबेलवर पारसचा राजा कोरेस हा राज्य करत होता. आणि परमेश्वराने या कोरेस राजाच्या अंतःकरणात कार्य केलेलं आहे. त्याला सांगितलं, यरूशलेमेमध्ये माझं मंदिर हवं आहे, मी तिथे वास करतो. मग जरुब्बाबेलच्या नेतृत्वाखाली यरूशलेमेमध्ये पुन्हा मंदिर बांधण्यात आलं आणि लोक पुन्हा यरूशलेमेमध्ये आणि पॅलेस्टाईन देशामध्ये वस्तीस आले, पुन्हा वस्तीस आले. आणि त्यानंतर ख्रिस्ताच्या आगमनाच्या थोडस अगोदर, एक 20-25 वर्ष अगोदर हेरोद होता, आणि त्या हेरोदाने ह्या मंदिराचं पुनर्जीवन केलं. अतिशय सुंदर आणि भव्य असं इमारतीमध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि ह्या यहुदी लोकांना ह्या मंदिराविषयी मोठा अभिमान वाटायचा. त्यांचा जीव का प्राण होता, कारण त्यांची धारणा अशी होती की जोपर्यंत हे मंदिर उभं आहे तोपर्यंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे.